आज USA मध्ये आपला शेवटचा दिवस आहे. विश्वास बसत नाही, आपलं पूर्ण आयुष्य आता बॉक्सेसमध्ये बसतंय. पण पॅकिंग करताना एक मोठा प्रॉब्लेम झाला आणि शेवटी आम्हाला एक डिसिजन घ्यावा लागला. टाईम खूप कमी आहे आणि अजून खूप काही बाकी आहे. इथलं घर, गाड्या, कम्युनिटी, रस्ते हे सगळं काही मागे सोडून चाललोय. USA सोडताना एवढं इमोशनल होईल असं वाटलं नव्हतं. शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा दिवस आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. या बॉटल्स खूप बल्की होत्या आणि त्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन्स खूपच थोड्या क्वांटिटीमध्ये राहिलं होतं. तर मी बॉटलमधलं मल्टीव्हिटॅमिन काढून झिपलॉकमध्ये ठेवलं आहे आणि ते कुठलं आहे कळण्यासाठी बॉटलवरचं जे लेबल होतं ना, तर ते झिपलॉकला आतमध्ये ठेवलं, म्हणजे कळेल की ते कुठल्या टाईपचं मल्टीव्हिटॅमिन आहे. लास्ट डे इन USA आणि आम्ही 8 चेक इन बॅग्स, 4 कॅरी ऑन बॅग्स अँड 4 शिपिंग बॉक्सेस अँड 4 पर्सनल बॅग्स, असं एवढं सामान सगळं, म्हणजे काय आमची पूर्ण USची लाईफ एवढ्या सगळ्या बॅग्समध्ये आणि बॉक्सेसमध्ये पॅक केलेली आहे. आता एक प्रॉब्लेम असा झाला की आमची एक बॅग ओव्हरवेट झाली. मग त्या बॅगमधलं सामान आम्ही आमच्या फ्रेंड्सच्या घरी काढून ठेवलं, जे की आम्हाला आता अर्जंट लागणार नव्हतं. US मध्ये पहिल्यांदा जेव्हा आलो तेव्हा 2 चेक इन बॅग्स घेऊन आलो होतो आणि त्याही कम्प्लीट भरलेल्या नव्हत्या. आणि आता वापस जाताना आमच्या टोटल 20 बॅग्स इन्क्लुडिंग बॉक्सेस असं सामान झालेलं आहे. आम्ही वीकडेजचं तिकीट काढलेलं होतं. इव्हिनिंगला रात्री त्या दिवशी सगळे फ्रेंड्स भेटायला आले होते. 2 टाइम्स आमचं कतार एअरवेजचं बुकिंग रिस्केड्यूल झालं होतं आणि 3rd टाइम तर कॅन्सल झालं होतं. आणि पण त्यांनी ना पूर्ण रिफंड दिला होता आम्हाला, वापस लगेच आले होते पैसे वापस. आणि मग नंतर आम्ही ठरवलं ना की आता कतारचं म्हणजे मिडल ईस्टचं फ्लाईट कॅन्सलच करू ते ऑप्शन. आणि आम्ही मग ना टर्किश एअरवेजचं तिकीट बुक केलं. तर टर्किश एअरवेजने प्रवास कसा झाला काय नाही ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कळेलच की ती फ्लाईट कशी होती आणि एकूणच आमची जर्नी कशी झाली. इथे माझ्या मुलींची फ्रेंड, आम्ही ज्यांच्याकडे थांबलो होतो त्यांची मुलगी, ती सकाळी स्कूलला चालली होती. जाताना एकदा फायनल गुड बाय करून गेले. खूप रडल्या तिघीजणी. सम गुड बायज डोंट नीड मेनी वर्ड्स, एव्हरी गुड बाय हर्ट्स. आता सुद्धा व्हॉइस ओव्हर करताना आय एम क्राईंग. बट समटाइम्स यू हॅव टू लिव्ह अ प्लेस यू लव्ह टू फाइंड वेअर यू ट्रूली बिलॉंग. वी केम हिअर विथ ड्रीम्स आणि आज खूप साऱ्या मेमरीज आणि आठवणी सोबत घेऊन जातोय. मे बी दॅट्स वॉट लाईफ इज, कलेक्टिंग मोमेंट्स अँड लर्निंग वेअर टू लेट गो. असं नाही आहे की आम्ही फक्त अमेरिका किंवा USA सोडतोय, तर इट्स अ पार्ट ऑफ आवर लाईफ, आवर रुटीन, आवर कम्फर्ट. स्वप्नवत वाटावं असं लाईफ, हे सगळं आम्ही मागे सोडून येतोय. आणि हे कशासाठी हे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये कळेलच. आणि तुम्हाला हे जाणून घ्यायची क्युरियोसिटी असेल आणि हा व्हिडिओ आत्तापर्यंत आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल. माझ्या लाईफची ही जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि मला ह्या जर्नीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. सबस्क्रायबर्स वाढले आणि तुम्ही जर कमेंट वगैरे केल्या तर मला पण पुढचे व्हिडिओ बनवायला मोटिवेशन मिळेल, थोडंसं अजून छान वाटेल. चला, आता घर सोडायची वेळ झाली आहे. 3 तास आधी तरी एअरपोर्टला पोहोचलं पाहिजे आणि आमच्याकडे लगेज पण खूप आहे. तर इथे आमचे फ्रेंड्स येत आहेत आम्हाला एअरपोर्टवरती ड्रॉप करायला. आणि इथे निघताना एकदा आम्ही मंदिराचं दर्शन घेऊन निघत आहोत. आणि मला पण ना एक बॅग होती माझ्याकडे, जी मला मंदिरामध्ये डोनेट करायची होती, जे की माझ्या घरातलं देवघरातलं पूजेचं सामान वगैरे अशा गोष्टी होत्या, ज्या ही बॅग मी मंदिरामध्ये ठेवली. आणि आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहोत. तर एअरपोर्टला आल्यानंतर इथे ते बॅग्सचं वेट वगैरे करत आहेत आणि थँकफुली सगळ्या बॅग्स वगैरे व्यवस्थित वेटमध्ये होत्या, म्हणजे आम्हाला तिथे एअरपोर्टला काही चेंज किंवा इकडचं तिकडे असं काही करत बसावं लागलं नाही. खरं तर आम्ही घरूनच वेट वगैरे करून घेतलं होतं, पण तरी लास्ट मोमेंटला असं होतं ना की सामान थोडंसं कमी जास्त होतं. पण टर्किश एअरलाईन मी सांगेल एवढी छान होती ना, मेन म्हणजे त्यांचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह होता, खूप छान सर्व्हिस होती त्यांची. आता आम्ही बॅग चेक इन करून पर्सनल म्हणजे सिक्युरिटी चेकसाठी जात आहोत. तर सिक्युरिटी चेक मग आम्ही कॅरी ऑन आणि
आमच्या बॅकपॅक आमच्यासोबत होत्या. सिक्युरिटी चेक पण खूप क्विक झालं, फार काही गर्दी नव्हती, त्यामुळे लवकरच झालं आणि त्यात पण काही प्रॉब्लेम आला नाही. या एअरपोर्टवरून आम्ही खूप ट्रिप्स केलेल्या आहेत आणि लास्ट ट्रिप आमची फ्लोरिडाची होती. आता हे वन लास्ट टाईम वी आर लिव्हिंग अमेरिका आणि आमचं हे एअरपोर्ट खूप खूप मिस करू ह्या सगळ्या गोष्टी. आता इथे आम्ही एक म्हणजे ही ट्रेन पकडून गेटकडे जात आहोत. आजचं ट्रॅव्हल ह्या एअरपोर्टवरती खूप स्पेशल आहे आणि खूप इमोशनल पण आहे. इट्स सो डिफरंट. दिस इज द लास्ट टाईम वी आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम दिस एअरपोर्ट. So many times we came here with excitement, new journeys, new dreams, new beginnings. But today it feels heavy. या एअरपोर्ट्स सोबतच्या खूप मेमरीज आहेत. राहुलने तर ऑफिस ट्रिपसाठी पण खूपदा ट्रॅव्हल केलेलं आहे आणि नंतर जेव्हा आमचे पॅरेंट्स इंडियातून यायचे तेव्हा आम्ही रिसीव्ह करायचो. कोणाला ड्रॉप करायचं असेल त्यावेळेस एअरपोर्टला यायचं. ड्रॉप ऑफ, पिकअप, वी विल मिस एव्हरीथिंग. आम्ही अमेरिकेला फक्त 4 महिन्यासाठी आलो होतो आणि आज 16 वर्ष कंप्लीट झाली. वी केम हिअर, वी बिल्ट अ लाईफ. आम्ही मेमरीज आणि मोमेंट्स क्रिएट केले. वी लिव्ड अ ड्रीम. इट वॉज अ ड्रीम लाईफ. पण आता हे सगळ्याला बाय बाय करायचा टाईम आलेला आहे. इट्स हार्ड. इट्स व्हेरी हार्ड. वी आर नॉट जस्ट पॅकिंग अवर बॅग्स बट अवर मेमरीज. वन लास्ट टाईम स्टारबक्सचं फेवरेट ड्रिंक. आता आम्ही इथे गेटला येऊन बसलेलो आहोत. आमच्या सगळ्या प्रोसेस ऑन टाईम झाला, म्हणजे चेक इन बॅग्स, सिक्युरिटी चेक, एव्हरीथिंग वॉज इझी अँड ऑन टाईम. तर ही फ्लाईट होती आणि हे आहे एअरपोर्टचं आयकॉन. तर हे USA कॅपिटल सिटी आहे आणि कॅपिटल एअरपोर्ट म्हणता येईल. तर इथेच सगळे मेन पॉलिटिशियन वगैरे जे काही दुसऱ्या कंट्रीजच्या येतात ते ह्याच एअरपोर्टवरती येतात. नेक्स्ट व्हिडिओज पण खूप इमोशनल आणि इंटरेस्टिंग असणार आहेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओज बघायला मिळतील. डोंट गो एनीवेअर. नेक्स्ट व्हिडिओज अजून खूप इंटरेस्टिंग आणि एक्सायटिंग असणार आहेत. वी आर ट्रॅव्हलिंग थ्रू इस्तांबूल. मनामध्ये थोडी भीती, धाकधूक होतीच की ह्या वॉर सिच्युएशनमध्ये इस्तांबूलसारख्या सिटीमध्ये लेओव्हर आहे आणि तो पण खूप मोठा लेओव्हर होता. म्हणजे ॲटलिस्ट ऑलमोस्ट आम्ही तिथे 10-12 तास होतो त्या एअरपोर्टवरती. तर माझे पुढचे व्हिडिओज नक्की बघा, कारण की ते खूप इंटरेस्टिंग असणार आहेत. अँड द बेस्ट पार्ट ऑफ दिस जर्नी इज स्टील कमिंग. गाईज, दिस इज जस्ट वन पार्ट ऑफ अवर जर्नी. So make sure you stay connected and watch what comes next. USAमधून तर निघतोय, पण इस्तांबूलमध्ये जाऊन तर अडकून पडणार नाहीत ना, हे पण मनामध्ये एक डाऊट आहेच आहे. कारण की वॉर सिच्युएशन अजून चालूच आहे, त्यामुळे कधी पण काही पण होऊ शकतं. तर वी आर जस्ट होपिंग फॉर द बेस्ट. माहिती नाही आता परत अमेरिकेत येऊ की नाही, ऑर दिस इज ट्रूली द एंड ऑफ अ चॅप्टर. बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इंडियाला पोहोचतोय की नाही.